पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सामना रंगल्याचं चित्र बघायला मिळालंय। उद्धव ठाकरे यांनी काल रखडलेल्या विरोधी पक्षनेतेपदावरून थेट असंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक मान्य करता कामा नये असा पवित्रा घेतला। त्यांनी थेट नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरीही त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता हे सहजपणे कळण्यासारखं होतं। त्यावरच आज जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा एकनाथ शिंदेंनी देखील थेट नाव न घेता प्रत्युत्तर दिलेलं आहे। ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे। हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी, आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा। अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटना पाहिजे मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटना पाहिजे। अरे काय लावलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।